नमस्कार मंडळी, भरपूर शेतकरी येत्या काही दिवसात टरबूज तसेच खरबूज या पिकाची लागवडही करणार आहे। परंतु लागवड करत असताना आपण रोप लावावं की बी लावावं याचीच माहिती पाटील बायोटेकचे जनरल मॅनेजर अमोल पाटील सर आहे, तर हे आपल्याला त्यांच्या व्हिडिओ मार्फत देणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राइब करा। तर या व्हिडिओमध्ये ते सर आपल्याला टरबूज तसेच खरबूज या पिकाची बियाण्यांची निवड, रोप लावावं की बी लावावं याच्याबद्दल माहिती, खत व्यवस्थापन, संपूर्ण फवारणी व्यवस्थापन, त्याचप्रमाणे टरबूज तसेच खरबूज या पिकामध्ये ज्या काही शेतकऱ्याला अडचणी येतात तर ह्या संपूर्ण अडचणीची जे काही उत्तर आहे तर हे तुम्हाला या व्हिडिओमधून ते तुम्हाला देणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। आजच्या यूट्यूब लाईव्ह मध्ये, फेसबुक लाईव्ह मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजची तारीख आहे 11 नोव्हेंबर आणि सगळ्यात आधी दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना आनंददायी जावो। सगळ्या शेतीमालाचे बाजारभाव पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये वाढत राहो एवढीच फक्त प्रार्थना व्यक्त करतो। आज आपण पीक जे निवडलंय ते आहे कलिंगड आणि खरबूज। मागे साधारणतः 2-2.5 महिन्यापूर्वी रब्बीमध्ये कुठल्या कुठल्या पिकांना प्राधान्य द्यावं याविषयी एक व्हिडिओ मी केला होता आणि त्याच्यामध्ये आपण कांदा एक पीक निवडलं होतं, पपई एक पीक निवडलं होतं, चना, ग्राम, त्यानंतर गहू, मका, कलिंगड, खरबूज ह्या सर्व पिकांचं वेबिनार आपण मागच्या 2 महिन्यामध्ये लाईव्ह यूट्यूब लाईव्ह मी केलेला आहे आणि तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। बाजारभावाविषयी काल एक छोटासा व्हिडिओ टाकला होता, तो सुद्धा रात्रीतनं जवळपास 8 ते 10 हजार लोकांनी बघितला। कांद्याचा व्हिडिओ जवळपास 40,000 लोकांनी बघितला। गहू, मका सगळ्या व्हिडिओजला खूप चांगला प्रतिसाद आहे। तर आजचा विषय हा रब्बी हंगामामधलं अतिशय महत्त्वाचं नगदी पीक असं मी म्हणू शकतो। फक्त 60 ते 70 दिवस जास्तीत जास्त कमी पाणी ज्याच्याकडे आहे किंवा जानेवारी फेब्रुवारी नंतर पाणी राहण्याची शक्यता कमी आहे अशा शेतकऱ्यांसाठी हे पीक म्हणजे अतिशय उत्तम संधी आहे। तर या पिकामध्ये काय काय गोष्टी आपण बघायला पाहिजे या सर्व बाबींचं बारीक अतिशय सूक्ष्म मी अध्ययन करून तुमच्या समोर मी आज लाईव्ह प्रेझेंट करणार आहे। त्यामुळे पुढचा 1 तास कुठेही जाऊ नका, सोबत एक डायरी पेन ठेवा। जर अडचण असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नंतरही बघता येईल, पण पूर्ण बघा। अधोमधी बघून आपल्याला कन्सेप्ट जो आहे तो कन्सेप्ट कळणार नाही, पूर्ण व्हिडिओ तुमच्या लक्षात येणार नाही। आणि अजून एक छोटीशी विनंती करतो, तुम्ही आता लाईव्ह जर बघत असाल, फेसबुकला बघत असाल, यूट्यूबला बघत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। तुमच्या गावाचे ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये यूट्यूबची जी लिंक आहे ती लिंक तुम्ही शेअर करा किंवा लिंक कॉपी करून तुम्हाला व्हॉट्सअपला स्टेटस जर ठेवता आली तर तोही प्रयत्न करा। तर मित्रांनो, डायरी पेन नक्की सोबत ठेवा आणि मुद्दे जर तुम्हाला काही लिहिता आले तर प्रयत्न करा। एक खूप चांगली म्हण आहे, 100 बका 1 लिखा। जर 100दा बोललं आणि एकदा लिहिलं तर जास्त लक्षात राहतं, म्हणून मी म्हणतो की पॉईंट्स काढत राहा। कलिंगड व खरबूज लागवडीचे तंत्रज्ञान, रोपेच का लावावे हा आजच्या सेशन मधला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। काय काय आपण आज बघणार आहोत, रोपे लावावे का बी लावावं। महाराष्ट्रामध्ये कलिंगड किंवा खरबूज हे पीक करताना शक्यतोवर बरीचशी लोक, आता मी 80-90% म्हणू शकतो, पण अजूनही 10-20% लोक असे आहेत विशेषतः विदर्भातली की जे बी लावण्याला प्राधान्य देतात। का देतात कारण मला कळलं नाही, मी बऱ्याच वेळा त्या लोकांना बोललो, पण कॉस्ट तेवढीच येते, वेळ पैसा याच्यामध्ये एक्स्ट्रा जातच नाही, तर तरी लोक का लावतात। तर आपण बी लावल्याने आपल्याला काय फायदा होईल हे आपण आज समजून घेणार आहोत। जातीची निवड, हाय यील्डिंग व्हरायटी निवडता आली पाहिजे। खूप चांगल्या चांगल्या जाती बाजारामध्ये आहेत। कलिंगडमध्ये 15 ते 20 जाती अशा आहेत की ज्या शेतकऱ्याच्या पसंतीला खऱ्या उतरल्या आहेत। काही जाती जुन्या आहेत, काही नवनवीन जाती पण येत आहेत, तर त्याही जातींविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे। खरबूजमध्ये मस्कमेलन, खरबूजमध्ये खूप महत्त्वाच्या 2 जाती आहेत, त्यांच्याविषयी मी आज सविस्तर सांगणार आहे। जर तुम्हाला रोप विकत घेता आली नाही तर तुम्ही घरी कशी तयार करू शकता तेही मी आज शिकवणार आहे। नुसतं विकणं हा आपला उद्देश नाही, शेतकऱ्याला ट्रेन करणं, त्याला शेती साक्षर करणं
हा आपला उद्देश आहे आणि ते कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. योग्य लागवडीची वेळ कोणती? वर्षभर कलिंगड आपल्याला बाजारात दिसतं, पण नेमकं लावायचं केव्हा तर ते आपण आज बघणार आहोत. कसं लावायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हा आपण आजच्या सेशनमधला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की झाडांची संख्या, रोपांची संख्या एका एकरला किती असावी. अन्नद्रव्य आणि खत व्यवस्थापन 60 दिवसामध्ये आपण 20 टन, 30 टन, 40 टन टार्गेट एका एकरमध्ये करतो. एवढं उत्पन्न बाहेर फेकण्यासाठी त्या पिकाला खूप खायला लागतं आणि पाणीसुद्धा खूप लागतं. तर त्याचं व्यवस्थापन आपल्याला आज करायचं. कसं करायचं ते बघायचं आहे. कीड आणि रोग व्यवस्थापन 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे 7 मुद्दे जर तुमच्या डोक्यात फिट झाले, तुम्ही कुठल्याही सायंटिस्टला टक्कर देऊ शकतात, त्याच्याशी डिबेट करू शकतात किंवा तो भाग जरी लांब सोडला तर आपल्या शेतामध्ये सक्सेस रेशो हा 99.99% तुम्हाला मिळेल, एवढी मी गॅरंटी तुम्हाला देतो. हे सगळे मुद्दे आपण आज बघणार आहोत टप्प्याटप्प्याने. रोप लावावं का बी लावावं हा एक खूप मोठा प्रश्न आहे. तर याचं एक सविस्तर, बियांची लागण केल्यानंतर साधारणतः 21 दिवस जे आहेत, म्हणजे तुम्ही जर डायरेक्ट बी लावलं तर 20 ते 21 दिवस आपल्याला पूर्ण रोप तयार होण्यासाठी लागतात. बी लावलं म्हणजे कुठे? नर्सरीमध्ये तुम्ही जर रोप तयार केलं 21 ते 22 दिवसात. जर तुमच्याकडे पॉलीहाऊस असेल, शेडनेट असेल तर सोपं जातं. ओपन फील्डला थंडीच्या काळामध्ये अडचणीचं होईल. मग तिथे सकिंग पेस्टचा प्रॉब्लेम वाढतो, लीफ जे आहेत ते मोकळे होत नाही, काही काही ठिकाणी नेमॅटोडचाही प्रॉब्लेम येतो किंवा वाढ समाधानकारक होत नाही. पण जर तुमच्याकडे कंट्रोल ॲटमॉस्फिअर असेल, पॉलीहाऊस, शेडनेट, तर तुम्ही 21 दिवसामध्ये रोप तयार करू शकतात. याचाच अर्थ की बी लावून लागण केली तर पिकाचा कालावधी हा सरळ 20 ते 25 दिवसांनी कमी होतो. लक्षात घ्या, 20 ते 25 दिवसांनी पिकाचा कालावधी कमी होतो. म्हणजे कलिंगड आणि खरबूजचं जर पीक बी लावण्यापासून काढणीपर्यंत आपण जर पकडलं, जर डायरेक्ट बीची लागण आपण केली तर 90 दिवस लागतात. पण जर आपण रोप तयार करून घेतला आणि मग शेतात प्लांटेशन केलं तर आपले 20 दिवस वाचतात. मग 20 दिवसामधलं पाणी वाचलं, तिथली देखरेख वाचली, रोग कीडपासून संरक्षण झालं. 10 बाय 10च्या खोलीमध्ये किंवा 10 बाय 10 स्क्वेअर फूट जागेमध्ये एका एकरची रोपं आपण तयार करून घेऊ शकतो. म्हणजे आपलं नियंत्रण सोपं होतं. पण एका एकरमध्ये नियंत्रण करायला गेलं, थोडंसं मर लागली किंवा जमिनीत कीड लागली, बुरशी लागली, म्हणजे परत ड्रिंचिंग करा, अमुक करा, ढमुक करा, खर्च वाढतो. तर त्यापेक्षा हे कधीही परवडेल. आणि जर रोपे तयार करून लागवड केली तर पिकाचा कालावधी आपला 20 ते 25 दिवसांनी कमी होतो. म्हणून शेतकरी बांधवांनी कलिंगड व खरबूज लागवड करताना रोपांचीच निवड करावी. तुम्ही कुठूनही विकत घ्या, घरून तयार करा, नाही मिळालं तर आमच्याकडनं घ्या, कुठूनही घ्या, पण शक्यतो तुम्ही रोपांचाच विचार करा. 25 ते 30 दिवस वाचवण्यासाठी आपल्याला रोपच लावावे लागतील, यात तीळ मात्र शंका नाही. आशा करतो की हा मुद्दा खूप सोपा आहे, पण तरीही बी लावण्याची जर तुम्ही डेअरिंग कराल तर त्या ठिकाणी तुमचं नुकसान होऊ शकतं. अजून याच्यात एक मुद्दा जोडतो, जे लोक बी लागवड करतील यांनी बिना मल्चिंग अजिबात लागवड करू नका. एकतर बी लावलंच नाही पाहिजे आणि त्यातही जर बिना मल्चिंग केलं तर तुमचा खर्च वाया जाईल, उत्पादन येणार नाही. फार क्वचित 100त 5-10%, 15% लोक, 20% जास्तीत जास्त लोक आहेत जे बिना मल्चिंग सक्सेस होतात. नवीन जेवढ्या जाती आहेत, मिरची पिकामध्ये असतील, कलिंगड, खरबूज ह्या पिकामध्ये असतील, ह्या व्हरायटी रूट झोन जो आहे हा टिकून ठेवण्यासाठी मल्चिंग शिवाय पर्याय नाही. तर आशा करतो हा मुद्दा लक्षात आला असेल. आपल्याला रोपच लावायचं आहे. रोप कसं तयार करायचं तेही मी तुम्हाला शिकवेल. बी लावूच नका, आणि जर बी लावलं चुकून तर बिना मल्चिंग तर मुळीच लावू नका. पाटील बायोटेक टिश्यू कल्चर प्रयोगशाळेमध्ये विकसित कलिंगड रोपे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 पिकं निवडलेली आहेत, ज्याची अतिशय आधुनिक पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने, पूर्ण नियंत्रित ठेवून रोपांचा पुरवठा करतो. ज्याच्यामध्ये G9 टिश्यू कल्चर प्लांट, पपईमध्ये 15 नंबर, 786 नंबर, पेरूमध्ये तैवान पिंक आणि रेड डायमंड, कलिंगड आणि खरबूजमध्ये तुम्ही मागाल त्या सर्व व्हरायटीज. खरबूजमध्ये बॉबी असेल, कुंदन असेल, कोहिनूर असेल, कलिंगडमध्ये मॅक्स असेल, मेलेडी असेल, प्रचंड असेल, बाहुबली असेल, जिग्ना गोल्ड असेल, रसिका असेल,
ब्लॅक बॉस असेल, सगळे वाण तुम्हाला मिळतील. कलिंगड पिकांकरता किंवा खरबूज पिकांकरता आवश्यक सर्व व्हरायटींची रोपं तुम्हाला ताबडतोब मिळतील. बुकिंग झाल्यानंतरच आम्ही रोपं देतो. बऱ्याच ठिकाणी ही एक अडचण आहे की रोपं तयार करून ठेवतात आणि मग समजा ती रोपं 21 ते 25 दिवसाला नाही विकली गेली, मग काय होतात, रोपांची एक्सेस ग्रोथ त्या ठिकाणी व्हायला लागते. मग काही ठिकाणी ती रोपं ग्रोथ थांबवली जाते. ग्रोथ थांबवण्यासाठी लिओसिनचा वापर करणे किंवा इतर घटकांचा वापर करून ती कंट्रोल करावी लागतात. आणि मग 20 दिवसाचं रोप जिथे लागलं पाहिजे, जर ते रोप तेवढ्या दिवसात गेलं नाही तर 30 ते 40 दिवसाचं रोप जातं. तिथे सुद्धा उत्पन्नात लॉस होतो. त्यामुळे आम्ही स्ट्रिक्टली एक गोष्ट पाळतो, आमच्याकडे कधीही रोपं तुम्हाला रेडी मिळणार नाही. बुकिंग झाल्यानंतर 25 दिवसांनी डोर स्टेप तुमच्या दारापर्यंत आम्ही रोपं देऊ. म्हणजे एक्झॅक्ट तेवढ्या आयुष्याचीच रोपं तुम्हाला मिळतील, 20 ते 25 दिवसाची. त्यापेक्षा जास्त दिवसाची रोपं तुम्हाला मिळणार नाही. प्रशस्त टिश्यू कल्चर प्रयोगशाळेच्या निरीक्षणात विकसित रोपे असल्यामुळे उत्पादनात सक्षम वाढ होईल. मागाल ती व्हरायटी उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. तुम्ही जगातली कुठलीही व्हरायटी सांगा, ती तुम्हाला आमच्याकडे मिळेल. कुठलीही, खरबूजमध्ये असेल, कलिंगडमध्ये असेल, मिरचीत असेल, कुठलंही वाण तुम्ही सांगा ते तुम्हाला आमच्याकडे मिळेल. क्वांटिटी किती असू द्या तरी मिळेल. उगवण क्षमता व एक समान फळांचे वजन अशा सर्व जाती आमच्याकडे उपलब्ध आहेत. आता मी तुमच्या माहितीसाठी आता या ठिकाणी हे खरबूजची रोपं आहेत. आता ही मला वाटतं डिलिव्हरी आहे काही दिवसामध्ये. यात आम्ही ज्या पद्धतीनं रोपं तयार करतो, आता हे एक्झॅक्ट 20 दिवसाचं रोप आहे, फक्त 20. याच्यात पहिला मुद्दा तर आपण पिटमॉस वापरतो. पिटमॉस आणि कोकोपीट याच्यामध्ये खूप फरक आहे, मी तो तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता तुम्ही या ठिकाणी जर बघितलं, हा रूट झोन बघा, म्हणजे हा जो गट्टू तयार झालेला आहे याचा रूट झोन जर तुम्ही बघितला तर वरच्या डेव्हलपमेंटपेक्षा खालची डेव्हलपमेंट तुम्हाला जास्त दिसेल. आणि कुठल्याही सुरुवातीच्या कालावधीमध्ये कुठल्याही पिकाचं, कापूस घ्या, सोयाबीन घ्या, गहू घ्या, वेलवर्गीय पिकं घ्या, भाजीपाला पिकं घ्या, फळवर्गीय पिकं घ्या, यांची खालची डेव्हलपमेंट जास्त महत्त्वाची असते. तर हा रूट झोन म्हणजे मुळांची संख्या जी आहे ती वरच्यापेक्षा जास्त आहे. आणि हे शक्य होतं अधिक चांगल्या पद्धतीने जर मीडिया चांगला असेल. हा जो मधला गाभा आहे हा पिटमॉस आहे, हा सगळ्यात कॉस्टली मीडिया आहे. आणि 100% पिटमॉसमध्येच रोपं आम्ही प्रोव्हाइड करतो. कुठलंही रोप जर काढलं आणि त्याचा रूट झोन जर चेक केला तर तुम्हाला तसाच दिसेल. हा फक्त 20 दिवसाचा गट्टू आहे. 20 दिवसामध्ये ह्या रोपाची क्वालिटी तुम्ही बघा. स्टंप ग्रोथ लिमिटेड पाहिजे, खूप एक्सेस ग्रोथ नाही पाहिजे. वरचं लीफ एकदम क्लिअर पाहिजे. अजून काही रोपं जर आपण चेक केली तर बघा, हा तुम्हाला चांगल्या ठिकाणी रोपं तयार केल्याचा फायदा लक्षात येईल. तर कलिंगड, खरबूज, कुठलंही पीक असू द्या, त्या ठिकाणी कशा पद्धतीने रोपं आम्ही तयार करतो ते थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं होतं. पण माझा अजिबात आग्रह नाही की तुम्ही आमच्याकडनं रोपं घ्या. तुम्ही कुठूनही घ्या, फक्त ही काळजी करून घ्या की आपण ज्या दिवशी बुक केलं त्याच दिवशी ते रोप टाकलं गेलं पाहिजे. किंवा जर रोप तयार असेल तर त्याचा कालावधी हा 20 ते 25 दिवसाचा असला पाहिजे. तो 40 दिवसाचा नसावा. म्हणजे त्याचा कालावधी तेवढा शेतात गेल्यानंतर कमी होतो, उत्पन्नात घट येईल. शेतकरी बंधूंनो, जसं मी खरबूजविषयी बोललो तर तशी ही सगळी रोपं तुम्हाला मिळू शकतात, विशेषतः केळीमध्ये. आता केळीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघाल तर ही जी रोपांची क्वालिटी आहे, ह्या रोपांना हा जो प्लग आहे, हा जो प्लग आम्ही वापरतो हा पिटमॉसचा प्लग आहे. जसं मी हे पिटमॉस तुम्हाला या ठिकाणी दाखवलं, हा सगळ्यात जास्त अन्न घटक असलेला मीडिया आहे. हा प्लग महाग पडतो कोकोपीटपेक्षा. त्यामुळे कदाचित माझी रोपं तुम्हाला इतर रोपांपेक्षा 50 पैसे 1 रुपयाने महाग पडेल, परंतु जी क्वालिटी मिळेल रोपांची, तुम्ही स्टंप बघा, लीफ लॅमिना बघा आणि पानाची जाडी, पानाची काळोखी, हा फक्त ह्या पिटमॉसची कमाल आहे, ह्या प्लगची कमाल आहे. आणि जे त्याचं जेनेटिक कॅरेक्टर आहे, म्हणजे त्याचे जे मातृकंदापासून येणारे जे गुणधर्म आहेत, मग तुम्ही कशा प्रकारचं टॅगिंग केलेलं आहे, कुठून टॅगिंग केलेलं आहे, किती सायकल तुम्ही घेतात, या सर्व गोष्टींवर केळीच्या रोपांची गुणवत्ता ठरते. आणि ती गुणवत्ता किंवा त्या गुणवत्तेची गॅरंटी ही तुम्हाला पाटील बाटील देऊ शकते. लाखो रोपं आम्ही विकतो. 100 शेतकऱ्यांमध्ये एकही शेतकरी असा आत्तापर्यंत आम्हाला भेटला नाही की जो असं म्हणेल की बुवा तुमच्या केळीला वादा मिळाला नाही
किंवा घड चांगले आले नाही किंवा उत्पन्न चांगलं आलं नाही. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जिथे जिथे केळी लागते तिथे शेकडो एकरवर पाटील बायोटेक केळीचे प्लॉट उभे आहेत. तर तुम्हाला जर केळीची ही रोपं बुकिंग करायची असेल तर आता जानेवारी आणि फेब्रुवारीचं बुकिंग चालू आहे. थोडेच प्लॉट्स रोपं शिल्लक आहेत. मार्च, एप्रिल, मे, जूनमध्ये थोडाफार रोपांची उपलब्धता आहे. तर तुम्ही ह्या नंबरवर 80 67 74 92 ह्या नंबरवर संपर्क करून बुकिंग करू शकतात. तर आपण कलिंगड, खरबूज, केळीमध्ये G9 आहे, एलक्की आहे, पपईमध्ये 15 नंबर आहे, 786 आहे, पेरूमध्ये तैवान पिंक आहे, रेड डायमंड आहे. पिटमॉसमध्ये काय फरक पडतो मी एक छोटासा पुरावा तुम्हाला देतो. हे पिटमॉस वापरलेलं आहे आणि हे कोकोपीट वापरलेलं आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी माझ्याकडे हे पिटमॉस आहे आणि हे कोकोपीट आहे. कदाचित आमच्याकडची रोपं एक 5-10 पैसे तुम्हाला महाग मिळतील. आता हे जे पिटमॉस आहे हे जर तुम्ही हातात धरलं हे थोडंसं वेटेड आहे. पिटमॉसची एकतर भारतामध्ये पिटमॉस तयार होत नाही. पिटमॉस हे भारताबाहेरून इम्पोर्ट करावं लागतं. पिटमॉसची एक बॅग जवळपास 7 ते 7.5 हजार रुपयाला पडते आणि कोकोपीटची एक बॅग जवळपास 350 रुपयाला पडते. ह्या दोघांचं जर तुम्ही जेव्हा हातात हे धराल तर याचं वजन जवळपास नसल्यासारखं असतं, म्हणजे एकदम लाईटवेट आणि याला वजन असतं. हा दिसण्याचा फरक झाला. पण जो मेन फरक जो आहे हाय न्यूट्रिशनल व्हॅल्यू, म्हणजे याच्यामध्ये पोषक तत्व भरपूर आहेत, प्रचंड ताकद याच्यामध्ये. हा खुराकच आहे एक प्रकारचा. आणि तुम्ही जर लॅबला आला आमच्याकडे तर कोकोपीट तुम्हाला मिळेल. पण कोकोपीट वापरलं जातं मेजरली चिली मिरचीची रोपं तयार करण्यासाठी, किंवा आम्ही प्रयोगशाळेमध्ये सकर्स जे असतात ते सकर्स जमिनीमध्ये लावल्यानंतर काही प्लांट्स तयार करण्यासाठी तेवढंच पुरतं वापरतो. बाकी केळीची रोपं असतील, पेरूला पण पिटमॉस वापरलं जातं. पण पपई, केळी, कलिंगड, खरबूज ह्या पिकांना 100% पिटमॉसच वापरलं जातं. पेरू आणि मिरची ह्या पिकांमध्ये मात्र कोकोपीट वापरलं जातं. तर पिटमॉस वापरल्यामुळे थोडीशी जी कॉस्ट आहे ती कॉस्ट वाढते. मी फरक तुम्हाला दिसावा म्हणून आज ते या ठिकाणी आणून ठेवलं होतं. आता हा पिटमॉस आणि कोकोपीट एकच व्हरायटी एकाच दिवशी टाकली आणि माझ्याच लॅबमधला हा फोटो आहे. दोघांमधला डिफरन्स तुमच्या लक्षात येईल. एकाच व्हरायटी सेम. इथे रूट झोन तुम्हाला जास्त दिसेल, इथे कमी दिसेल. प्लांटची ग्रोथ, प्लांटचा स्टंप आणि त्याची जी शायनिंग आहे किंवा त्याची जी ताकद आहे ती ताकद तुम्हाला चांगली दिसेल. तर रोपं तयार करताना किंवा घेताना ही खात्री जर करून घेता आली तर फार उत्तम. दुसरा मुद्दा व्हरायटी. कलिंगड, खरबूज किंवा कुठल्याही पिकांच्या बाबतीत मला शेतकरी जो सगळ्यात जास्त प्रश्न विचारतात तो प्रश्न म्हणजे साहेब व्हरायटी कुठली लावू. तर त्यामध्ये मी ज्या चांगल्या व्हरायटी आहेत, हजारो लोकांशी कम्युनिकेशन केल्यानंतर, त्यांच्याशी सतत बोलल्यानंतर, रोज 500 शेतकऱ्यांशी मी बोलतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून, तर त्या लोकांचे जे फीडबॅक असतात ते ऑटोमॅटिक मला कळतात. अजून एक फायदा की हजारो ग्रुप्समध्ये मला लोकांनी ॲड करून घेतलं. मी तुम्हालाही सांगेल की तुमच्या गावाचा जो व्हॉट्सअप ग्रुप असेल मला ॲड करून घ्या. म्हणजे मला तुमच्या गावामधले तुम्ही ज्या काही माहिती टाकतात ती पण माझ्यापर्यंत पोहोचते. एखादं चांगलं वाण लागलं असेल, त्याचे खूप सुंदर रिझल्ट आले, कापूस असेल, सोयाबीन असेल, मका असेल, ज्वारी, बाजरी, मिरची किंवा कलिंगड, खरबूज, जे जे तुम्ही चांगल्या गोष्टी टाकत असतात त्या मला दिसतात आणि त्याच गोष्टी मी इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तर आता जातींमध्ये बाहुबली ही माझी अतिशय आवडती व्हरायटी आहे. कारण की टनेज खूप चांगलं मिळतं, बियाणं स्वस्त आहे, त्यामुळे रोपांची कॉस्ट कमी पडते आणि सक्सेसफुल व्हरायटी आहे. आईस बॉक्स सेगमेंटमध्ये म्हणजे लंब गोलाकार, वजन चांगलं मिळतं. 2 किलो 3 किलोचं फळ तर आरामशीर मिळेल, 5-6 किलोपर्यंत फळ जातं. सिमन्सची बाहुबली, नामधारीची कोहिनूर ही पण एक चांगली व्हरायटी आहे. सागर सीडची सागर किंग ही एक चांगली नावाजलेली व्हरायटी आहे आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये ह्या वाणाला चांगली पसंती आहे. सागर सीडची रॅम्बो म्हणून पण एक व्हरायटी आहे, पण मेजर आपल्याकडे मॅक्झिमम हेच वाण चालतं. सागर किंग बरेच लोक लावतात, तर ही पण व्हरायटी तुम्ही निवडू शकतात. सिंजेंटाच्या दोघी वाण चांगले आहेत. सगळ्यात फेमस वाण शुगर क्वीन हे वाण, आणि ह्या वर्षी नाही पण लेटेस्ट आता त्यांची सुपर क्वीन नावाची व्हरायटी आहे, 6662 6662 ही सुद्धा व्हरायटी खूप चांगली आहे. शुगर क्वीन हजारो शेतकऱ्यांनी वापरलेलं वाण आहे आणि अतिशय चांगलं वाण आहे, हे सुद्धा आपण निवडू शकतो.
इंडसची ब्लॅक बॉस आणि ब्लॅक सुप्रीमो त्यातल्या त्यात हे वाण जे आहे हे सुद्धा वाण खूप चांगलं आहे. ब्लॅक बॉस ओव्हल शेपमध्ये, सुप्रीमो हे पण वाण आपण निवडू शकतो. तर आपण सिंजेंटा बघितलं, सागर किंग बघितलं, सिमन्सची बाहुबली बघितली, ब्लॅक बॉस आणि ब्लॅक सुप्रीमो इंडसची बघितली. कलर सीडची मेलडी आणि प्रचंड हे दोघी वाण पण खूप चांगले. प्रचंडचं जे फ्रूट वेट आहे ते खूप चांगलं आहे. हे दोन्ही वाण पण खूप चांगल्या प्रकारे नावाजलेले वाण आहेत. यापैकीही तुम्ही एक निवडू शकतात. काल्विन सीडची दिव्य शक्ती म्हणून एक चांगली व्हरायटी, याच्याविषयी बऱ्याच लोकांनी मला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. इलाइट सीडची रसिका ही पण एक खूप छान व्हरायटी, याच्यासुद्धा खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत. त्यानंतर जिग्ना गोल्ड सगळ्यात स्वस्त वाण, म्हणजे ज्याला बियाण्यामध्ये खूप पैसे खर्च करायचे नाही त्याने हे सुद्धा वाण वापरलं तर अतिशय चांगलं स्वस्त वाण आहे. त्यानंतर नोवेलचं स्वीट एंजल हे पण एक चांगलं वाण आहे. तर कलिंगडमध्ये हे 8-10 वाण आहेत जे नावाजलेले वाण आहेत. म्हणजे 100 पैकी असं समजा तुम्ही की 70% लोक हे वाण वापरतात. यातलं जे वाण तुम्ही लावलेलं असेल, तुम्हाला अनुभव असेल, ते तुम्ही निवडू शकतात. माझं रिकमेंडेशन जर म्हणाल तर मॅक्स एक तुम्ही वाण निवडू शकतात, शुगर क्वीन एक वाण निवडू शकतात, मेलडी एक वाण तुम्ही निवडू शकतात, सागर किंग आणि बाहुबली हे 5 वाण मी रिकमेंड करतो जवळपास सर्व शेतकऱ्यांना. खरबूजमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून 2 वाणांचा दबदबा आहे आणि ज्याला अजूनही कोणी तोड देत नाही. त्यातल्या त्यात कुंदन एक्सलंट वाण, म्हणजे कुंदनचं तर बियाणं सध्या मिळून नाही राहिलं. हे कुंदनचेच रोप आहेत, जे मी रोपं तुम्हाला दाखवले हे कुंदनचेच रोपं आहेत. तर कुंदन, बॉबी हे दोघी नोन्यूचे अतिशय सुंदर वाण आहेत. कुंदनसारखी टेस्ट मस्त मेलनमध्ये म्हणजे खरबूजमध्ये कुठल्याच वाणाला मिळत नाही. जी गोडी कुंदनची मिळते ती अफलातून आहे आणि त्यात जर पाटील बायोटेकचं शेड्यूल असेल तर ती गोडी अजून वाढते आणि त्या शेड्यूलमध्ये ती करामत आहे. तर खरबूजमध्ये दोघी वाण तुम्ही निवडू शकतात. त्यानंतर निर्मल 24 एक देशी टाईपमध्ये किंवा 203 नंबर हे पण एक आहे. विजय म्हणून एक त्यांचं येतं तेही चांगलं आहे. सागर सीडचं विजय हे पण खूप चांगल्या पद्धतीने मागच्या वर्षी लोकांनी लावलं आणि चांगले रिझल्ट्स आहेत. तर हे सुद्धा वाण तुम्ही निवडू शकतात. जे देशी टाईप जो यायचा त्या टाईपमधलं ही व्हरायटी आहे. नामदेव उमाजीची व्हेंटेना हे पण वाण आहे. BSFचा लालपूर हा एक अतिशय चांगली व्हरायटी आहे. ही सुद्धा व्हरायटी तुम्ही निवडू शकतात. हे देशी खरबूजमध्ये 3 प्रकार आहेत बघा. एक जो प्रकार आहे तो ह्या टाईपचा म्हणजे फिक्कट पिवळ्या रंगाचा जाळीदार वरचं लेअर असलेलं. दुसरं देशी टाईपमध्ये म्हणजे ही एक वाण किंवा विजय जे मी तुम्हाला दाखवलं ह्या टाईपमध्ये. आणि तिसरं जे वाण आहे ते आहे येलोमध्ये पिवळं. तर त्याच्यामध्ये नोन्यूचं कोहिनूर, ऑस्ट्रेलियन टरबूज किंवा ऑस्ट्रेलियन खरबूज असंही आपण त्याला टोपण नाव देतो. तर जर कोहिनूर तुम्हाला मिळालं, याला प्रचंड गोडी असते, कच्चं जरी खाल्लं तरी गोड लागतं आणि मॉलला म्हणजे मोठ्या मोठ्या मॉल्सला किंवा सुपर शॉपीला याला खूप चांगलं डिस्प्ले मिळतो, तिथे विक्री रेट चांगला मिळतो, रेटही खूप चांगला आहे. तर हे सुद्धा वाण तुम्ही निवडू शकतात. त्यानंतर म्हणजे खरबूजमध्ये 6-7 जाती आहेत. कुंदन ऑल दी बेस्ट, म्हणजे त्याच्यापेक्षा चांगलं वाणच नाही. लालपूर तुम्ही एक चांगलं वाण निवडू शकतात. देशीमध्ये विजय एक चांगली व्हरायटी ते तुम्ही निवडू शकतात. तर हे 3 वाण मी तुम्हाला सांगितलं. आणि जर पिवळ्यात जायचं असेल तर कोहिनूर, बॉबी मिळालं तर बॉबी सुद्धा चालेल. आता रोपं तयार करायचे सर, आम्हाला रोपं विकत घेणं परवडत नाही, मग काय करायचं? थंडी जास्त असल्यामुळे स्वतः रोपे तयार करून लागवड करणे जास्त फायद्याचे राहील. रोपे तयार करण्यासाठी लागणारी सामग्री तुम्हाला काय लागणार आहे? एक तर हा सिंपल ट्रे लागतो. याला 104 कॅव्हिटीचा हा ट्रे आहे. 104 कॅव्हिटी म्हणजे काय? हे 104 होल असलेले. हा माझ्या मते जास्तीत जास्त 20 रुपयाला हा ट्रे मिळतो. आणि पिटमॉस तुम्हाला नाही परवडणार, पण ॲटलिस्ट तुम्ही कोकोपीट जरी घेतलं तरी चालेल. हा ट्रे घ्यायचा, कोकोपीट घ्यायचं, हे कोकोपीट याच्यामध्ये भरून घ्यायचं. ठीक आहे. हे भरल्यानंतर सिंपल अशी काडी घ्यायची आणि ह्या काडीने होल करायचा, असा होल करून घ्यायचा. या होलमध्ये बी टाकल्यानंतर अलगदपणे हे दाबून टाकायचं आणि नंतर पाणी याला द्यायचं. सिंपल. पाणी दिल्यानंतर हे जे ट्रे तयार होतील हे साधारणतः 10, 15, 20 ट्रे एकमेकावर लावून ठेवायचे 2 दिवस, 48 तास मिनिमम. 4-4, 5-5 दिवस ठेवू नका, मध्येच कोंब टर्न होऊन जाईल, जळून जाईल.
48 तास साधारणतः तुम्ही हे ठेवलं आणि प्लास्टिक पॉलिथिनने, कपड्याने नाही, प्लास्टिक पॉलिथिन ज्याच्यातनं हवा येणार किंवा जाणार नाही अशा प्लास्टिक पॉलिथिनने ती जी भट्टी लागेल ती भट्टी झाकून ठेवायची. 48 तासानंतर म्हणजे आज लावल्यानंतर साधारणतः परवा सकाळी, आज तुम्ही सकाळी लावलं तर परवा सकाळी हे ट्रे ओपन करायचे आणि तुम्ही ओपन फील्डमध्ये ठेवू शकतात. फक्त रात्रीचं टेम्परेचर जर तुमचं 12-13 डिग्रीच्या खाली जात असेल तर तुम्हाला ओपन फील्डला ठेवता येणार नाही. मग तुम्हाला पॉलीहाऊस लागेल, निदान शेडनेट लागेल, घरात आपण हे ठेवू शकणार नाही. तर 104 काविटीचा प्लास्टिक ट्रे घ्यायचा. कोकोपीट किंवा पिटमॉस तुम्हाला मिळणार नाही, इम्पोर्ट करावं लागेल, पण कोकोपीट तुम्हाला मिळू शकतं, त्याचा वापर तुम्ही करू शकता. 104 कॅव्हिटीच्या ट्रेमध्ये पिटमॉस किंवा कोकोपीट भरून मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही बी टाकून घ्यायचं, पाणी मारायचं. 20 दिवसामध्ये तुम्हाला 2 ते 3 फवारण्या कराव्या लागतील. एखादं साधं कीटकनाशक थायोमेथाक्झाम किंवा इमिडा किंवा डेंटासू किंवा उलाला असे सारखे औषध, पण डोस कमी घ्यायचा. एक साधं बुरशीनाशक 22 M45, टॉनिकमध्ये 319 किंवा फॉलिब्युऑन असे साधे स्प्रे 2 ते 3 वेळा जर घेतले तर चालेल. याच्यात रोपं तयार होत असताना एक काळजी फक्त घ्यावी लागते. आता आमचं इतकं सुंदर नियोजन आहे तरीसुद्धा ह्या पहिल्या पिटल्सला म्हणजे जे पहिले 2 पानं निघतात जेव्हा बी ओपन होतं, तुम्ही बघा इथे सुरुवातीला नागाळी आहे म्हणजे येऊन गेलेली आहे, पण ती आपण लगेच त्यावेळेस कंट्रोल केली तर नागाळीचा एक मोठा अटॅक येतो. म्हणजे साधारणतः 6 दिवसाचं रोप असताना या नागाळीला तुम्हाला कंट्रोल करता आलं पाहिजे. ही एक महत्त्वाचं काम फक्त आहे. मग नंतर बाकीच्या गोष्टी अलगदपणे आपल्याला कंट्रोल करता येतात. योग्य लागवडीची वेळ काय असली पाहिजे? वर्षभर बाजारामध्ये टरबूज सध्या अवेलेबल असतं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिन्यात टरबूज लागतं. प्रत्येक मे, जून, जुलै, ऑगस्टमध्ये सुद्धा टरबूज लागतं, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये सुद्धा लागतं, डिसेंबरपासून तर मार्चपर्यंत, एप्रिलपर्यंत टरबूज लागतं. मेजर एप्रिल आणि मे हे 2 महिने प्रमाण थोडं कमी होतं. सगळ्यात जास्त लागवडीचे जे महिने आहेत नोव्हेंबरपासून सुरू होतं, डिसेंबरला थोडा पिकअप घेतं, जानेवारीत सगळ्यात जास्त लागवड होते, फेब्रुवारी मार्चमध्ये मग थोडी कमी होते. पण टरबूज लागतं हे मात्र 12 महिन्यात, 12ही महिने महाराष्ट्रात तुम्हाला टरबूज मिळेल. महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये हवामानानुसार 3ही हंगामामध्ये कलिंगड आणि खरबूज या पिकांची लागवड होते. काही शेतकरी माझ्या पाहण्यातले असे आहेत ज्यांच्या शेतामध्ये 12 महिने खरबूज असतं. 12 महिने एक प्लॉट ते करतच असतात. एक प्लॉट निघाला की दुसरा निघाला की तिसरा, बरोबर प्लॅनिंग असं ठेवतात की 15-15 दिवसांनी हार्वेस्टिंग चालू राहील. कलिंगड व खरबूज या पिकांची लागवड होते. नोव्हेंबर ते मार्च या महिन्यांमध्ये जवळपास महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये लागवड होते. अगदी कोकणात सुद्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा लागवड होते. असा कुठलाच जिल्हा नाही की जिथे कलिंगड आणि खरबूज लागत नाही. फरक एवढाच आहे, काही जिल्हे हे मास्टर झालेले आहेत, त्यांचं उत्पादन खूप चांगलं आहे. काही जिल्हे फक्त आम्हाला बाजारात जाऊन विकता येईल, हात विक्री करता येईल किंवा मला जमलंच नाही मी प्रयोग केला असे सुद्धा लोक आहेत. पण लागवड मात्र मोठ्या प्रमाणात होते. नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात जर तुम्ही आत्ता लागवड करणार असाल, आजची तारीख आहे 11 नोव्हेंबर आणि 30 डिसेंबरपर्यंत जर लागवड करणार असाल, 15 डिसेंबरपर्यंत, 30 डिसेंबर नंतर किंवा 25-30 डिसेंबरला थोडं 5-6 दिवस धोक्याचे राहतील, पण जानेवारीमध्ये टेम्परेचर अप व्हायला सुरुवात होते. या महिन्यात लागवड केली असल्यास मल्चिंग पेपर व क्रॉप कव्हर, त्यातल्या त्यात क्रॉप कव्हर हे खूप आवश्यक आहे. क्रॉप कव्हर लागेलच. जर तुम्ही आत्ता 15 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबरला लागवड करणार असाल, ह्या वर्षी तशी मला थोडीशी थंडीची शक्यता कमी वाटते. खूपच घातक थंडी राहील किंवा जास्त कालावधीपर्यंत राहील असं होत नाही. उदाहरणार्थ रात्रीचं टेम्परेचर जरी डाऊन झालं पण दिवसासुद्धा टेम्परेचर डाऊन असणं असा पिरियड यावर्षी थोडा कमी येईल. पण तरीसुद्धा जे लोक नोव्हेंबरमध्ये किंवा 10 डिसेंबरपर्यंत लागवड करतील त्यांनी क्रॉप कव्हर वापरलंच पाहिजे. निदान मल्चिंग पेपर तर लावावंच लागेल, बिना मल्चिंग पेपर शक्य नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण काय काय बघितलं? कलिंगड आणि खरबूज या पिकांच्या जाती आपण बघितल्या, रोप कसं तयार करायचं ते आपण बघितलं. खरबूजच्या व्हरायटीमध्ये 2 व्हरायटी मी तुम्हाला सांगितल्या, कलिंगडमध्ये 5 व्हरायटीज मी तुम्हाला सांगितल्या. कोकोपीट आणि पिटमॉस याच्यातला फरक मी तुम्हाला सांगितला. 160 कॅव्हिटीच्या ट्रेमध्ये कसं भरायचं, भट्टी कशी लावायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्यात. आता क्रॉप
केव्हा टाकावे तर 15 डिसेंबरपर्यंत लागवड होत असेल तर क्रॉप कव्हर तुम्ही वापरा. क्रॉप कव्हर वापरताना 10 ते 12,000 रुपये आपला खर्च वाढतो, पण तो क्रॉप कव्हर विकत घेताना तुम्हाला जाणवतो. जर तुम्ही क्रॉप कव्हर टाकलं नाही तर तेवढा खर्च तुमचा ऑलरेडी होतोच. तो कसा? क्रॉप कव्हर टाकल्यामुळे थंडीपासून पिकांचा बचाव होतो. क्रॉप कव्हरमुळे 25 ते 30 दिवस फवारणीचा खर्च वाचतो. 25 ते 30 दिवसात 3 फवारण्या, 1,500-2,000 रुपयाची एक फवारणी जरी पकडली तर 7-8,000 रुपये फवारणीत जातात. पिकांची सर्वांगीण वाढ आणि इतर पिकांपेक्षा चांगली होती. इतर पिकांपेक्षा म्हणजे ज्यांनी क्रॉप कव्हर टाकलेलं नाहीये त्या शेतांपेक्षा इथली वाढ तुम्हाला चांगली होते. सकिंग पेस्ट किंवा ढगाळ हवामान जर असेल तर सगळ्यात मेन ढगाळ हवामान असेल तर त्याचा जर दुष्परिणाम होणार असेल, डाउनी मिल्ड्यू असेल किंवा भुरी पावडरी मिल्ड्यू असेल तर हे रोग त्या ठिकाणी आपल्याला कमी बघायला मिळतात. म्हणून 2-3,000 रुपये जर सोडला तर एकरी त्याची कॉस्ट जास्त लागत नाही. फवारणीचं कॅल्क्युलेशन जर केलं तर आपण जवळपास 19-20 फरकाने या ठिकाणी फायद्यामध्ये राहतो. तर क्रॉप कव्हर तुम्ही वापरलं पाहिजे. 15 डिसेंबरपर्यंत लागवड झाली तर जानेवारीत जर होत असेल लागवड तर मग काही करायचं कारण नाही, वापरायचं कारण नाही. आता लागवडीची पद्धत, आता मी तुम्हाला एक गणित मांडणार आहे. मी आज तुम्हाला टार्गेट या ठिकाणी असं सांगतोय की साधारणतः तुम्ही 35 ते 40 टन 40 मेट्रिक टन प्रति एकर एवढं उत्पन्न आपल्याला मिळायला पाहिजे. 6 रुपये 7 रुपयेचा मिनिमम दर जर आपण पकडला तरी आपल्याला 40 टनाचे 4 लाख रुपये होतील. 1 लाख रुपये याच्यामध्ये खर्च आहे. मल्चिंग पेपर, ड्रीप, फर्टिगेशन, रोप, खतांचं व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, मजुरी, पाणी देणे, सगळ्या गोष्टी जवळपास 1 लाख रुपये खर्च आहे. काढल्यानंतर ट्रान्सपोर्टेशन, सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये एक्सेस पकडल्यात. 6 रुपये 7 रुपये जर दर मिळाला आणि जर आपलं उत्पन्न 35-40 टन असेल तर आपल्याला 3-3.5 लाख रुपयाचं उत्पन्न जमू शकतं. खर्च त्यातला 1 लाख रुपये काढला तरी 2 लाख रुपये मिळू शकतात. मग हे 35 ते 40 टन उत्पन्न मिळण्यासाठी तुम्ही एक लक्षात घ्या, एका वेलापासून आपल्याला जास्तीत जास्त 2 फळं मिळतील. जास्तीत जास्त कधी कधी एकच मिळेल आणि यांचं वजन ॲव्हरेज 2 किलो प्रमाणे आपल्याला 4 किलो एका वेलापासून उत्पन्न मिळेल. 35 ते 40 टन जर टार्गेट करायचं असेल आणि एका वेलापासून जर 4 किलो उत्पन्न मिळणार असेल तर आपल्याला साधारणतः 10,000 प्लांट्स प्रति एकर लावावे लागतील. म्हणून लागवडीची पद्धत खूप महत्त्वाची. मग आता 10,000 प्लांट लावले की साहेब खर्च वाढतो. तो तर बेसिक इन्व्हेस्टमेंट आहे, ती केली तर पुढे मिळेल. तो खर्च वाचवायला जाल तर टरबूज लावूच नका. तुम्ही रोप घरी तयार करा, कुठूनही घ्या, पण 8 ते 10,000 प्लांट्स एकरी कसे बसतील या पद्धतीने लागवड करा. 3 फूट रुंदीचा बेड, बेडची जी रुंदी असणार आहे ती 3 फूट रुंदी असली पाहिजे. त्याच्या मध्यावर ड्रिपची नळी अंथरून नळीच्या दोन्ही बाजूला 6 इंच अंतरावर रोपांची लागवड करावी झिगझॅग पद्धतीने. सरळ ओळीमध्ये 2 रोपांचं, म्हणजे जे आपण ही जी नळी असेल आणि याच्या दोन्ही बाजूला जेव्हा आपण लागवड करू झिगझॅग, एक रोप इथे लावलं तर पुढचं इथं असेल, त्याच्या पुढचं इथं असेल, समोरासमोरचा गॅप राहील. जर सरळ ओळीमध्ये लावलं म्हणजे जी नळीच्या एका बाजूची जी ओळ असेल रोपांची तर त्याच्या 2 रोपातील अंतर 1.5 फूट असलं पाहिजे. एकदम हलकी जमीन आहे पण पाणी भरपूर आहे, त्यांनी 1.25 फूट केलं तरी चालेल. 1.5 फूट जास्तीत जास्त, 1.25 फूट कमीत कमी. 1.25च्या आत येऊ नका, 1.5च्या पुढे जाऊ नका. सिंगल ओळ असेल तर ड्रिपच्या एका नळीपासून दुसऱ्या नळीपर्यंत लॅटरल टू लॅटरल जास्तीत जास्त 6 फूट अंतर पाहिजे. मला डबल लाईन नाही लावायची, मला सिंगलच लाईन लावायची. 5-6 हजारच रोपं लावायची. मग 2 ओळीतलं अंतर म्हणजे लॅटरलमधलं अंतर हे 6 फुटाच्या पुढे नाही गेलं पाहिजे. हलकी जमीन असेल तर तुम्ही 5 फुटावर आलं तरी चालेल, पण 5च्या आत नाही आणि 6च्या पुढे नाही. दुसऱ्या नळीपर्यंत जास्तीत जास्त 6 फूट असावे. बेडच्या एका सेंटरपासून दुसऱ्या सेंटरपर्यंत जास्तीत जास्त 6 फूट अंतर ठेवावे. हा जो बेड आहे, हा सेंटर आणि हा सेंटर, हे जे अंतर आहे हे जास्तीत जास्त 6 फूट राहील. यापेक्षा जास्त अंतर नको. सोप्या भाषेमध्ये 6 फुटावर ड्रिपची लॅटरल टाकली, दोन्ही बाजूला झिगझॅग पद्धतीने क्रॉसमध्ये 1.25 फूट कमीत कमी 1.5 फूट जास्तीत जास्त लागवड केली, किंवा 6 फुटावर ड्रिपची लॅटरल टाकली, सिंगल ओळ
तर 1.25 फुटावर आपण त्या ठिकाणी रोप लावलं पाहिजे. हलकी मध्यम जमीन असेल तर 5 फूट घेतलं तरी सुद्धा चालेल. आता बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल झिगझॅग पद्धतीने लागवड केलेली आहे. आता तुम्ही हे होल मार्क केलं तर याच्या समोर इथे काही नाही, हे दुसरं होल आहे, हे पुढचं होल आहे, हे पुढचं होल आहे ना. किंवा तुम्ही इथे जरी मार्किंग बघितलं याच ठिकाणी तुम्हाला क्लिअर कळेल ह्या होलच्या समोर इथे रोप नाहीये, इथे रोप आहे. तर या पद्धतीने आणि हे जे अंतर आहे म्हणजे हा बेडचा सेंटर आणि हा बेडचा सेंटर हे अंतर फक्त 5 फूट आहे. जमीन हलकी मध्यम आहे, इथे तुम्ही 6 फूट घेऊ शकतात, जास्तीत जास्त 6 फुटापेक्षा पुढे जायचं नाही. तर या पद्धतीने लागवड तुमच्या लक्षात येईल. हा इथे पण तुमच्या लक्षात येईल. जे नवीन लोक आहेत, आता बरेच लोक एक दोनच आहेत आतापर्यंत, एक दोन साहेब तुम्ही खूप जास्त वेळ सांगतात, तुम्ही मास्टर असतात पण सगळेच मास्टर नसतात. जे नवीन शेतकरी तुम्ही बघा या ठिकाणी एक होल आहे, याच्यात दुसरं झिगझॅग इकडे एक होल आहे, तिसरं इकडे एक होल आहे, चौथं होल इकडे है ना. तर क्रॉस अशा पद्धतीने लागवड व्हायला पाहिजे. सोप्या पद्धतीने हा डायग्राम जर तुम्ही लक्षात घेतला तर ही ड्रिपची लॅटरल आणि ही ड्रिपची लॅटरल हा बेड तयार झाला. ह्या बेडची जी रुंदी आहे ही रुंदी आपण 3 फूट घेतलेली आहे. खालचा बेस 2.5 ते 3 फूट. लॅटरल टू लॅटरल अंतर आपण 6 फूट घेतलं आहे. ह्या नळीच्या दोन्ही बाजूला झिगझॅग पद्धतीने आपण लागवड केलेली आहे. हे अंतर जास्तीत जास्त 1.5 फूट आपण घेतलेलं आहे. याला तुम्ही 1.25 फूट सुद्धा करू शकतात जमीन जर हलकी असेल तर. सिंपल आहे. हा डायग्रामचा फोटो जर तुम्ही काढून घेतला तर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण गेलो तर प्लांट पॉप्युलेशन किती बसेल तेही गणित मी तुमच्या पुढे मांडणार आहे. काही लोकांचा प्रश्न असतो हे एकत्र लावलं तर चालेल का? उत्तर आहे हो, पण कंसात खर्च करायची तयारी ठेवा. नुसतं मिरची लावून दिलं आणि मग कलिंगडही होऊन जाईल, मिरचीचं काम होऊन जाईल, तुमची फवारणी वाढेल, न्यूट्रिशनल जे आहे न्यूट्रिशन मॅनेजमेंट जे आहे ते पण वाढेल. नुसतं मिरचीच कलिंगडमधनं थोडंफार घेईल असं नाही जमणार. या ठिकाणी थोडी कसरत होते. काही लोक एवढी डेअरिंग करतात, लॅटरलच्या सिंगल याच्यावर म्हणजे सेंटरला परत एक होल घेतात, तिथे मिरची लावतात आणि साईडला 2 ओळी घेतात. काही लोक सेंटरला मिरची लावतात आणि साईडला फक्त एकाच बाजूला मिरचीची लागवड करतात, ह्या बाजूला लागवड करत नाही. असं सुद्धा चालेल. तुम्ही दोन्ही बाजूलाही करू शकतात, एका बाजूलाही करू शकतात. ड्रिपची ही लॅटरल तर ती लॅटरल अंतर 6 फूट, दोन्हीकडे 1.5 किंवा 2 फुटावर आपण कलिंगडाची लागवड केली. या ठिकाणी थोडं अंतर तुम्ही वाढवलेलं बघाल कारण की मिरची तुम्ही घेतलेली आहे. जरी ते 1.25 फूट ठेवलं तर दाटी होईल. त्याच्यानंतर एक अजून काम याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला करावं लागेल. जर जमीन हलकी असेल आणि जर तुम्ही ही डेअरिंग करत असाल तर लॅटरल तुम्हाला 2 लागतील. डबल ओळ जर तुम्ही लावणार असाल तर डबल लॅटरल तुम्हाला ठेवावी लागेल, पण तो खूप जास्त खर्च होतो. म्हणून मी असं रिकमेंड करेल की एक लाईन मिरचीची आणि एक लाईन कलिंगड आणि खरबूजची असा विचार तुम्ही करू शकता. तर कलिंगड आणि मिरची आंतरपीक तुम्ही करू शकता का? तर हो करू शकता, पण नियोजन थोडंसं तुम्हाला चांगलं ठेवावं लागेल. नुसतं लावायचं म्हणून कराल तर मिरचीही जाईल आणि कलिंगडही जाईल, मुद्दलही जाईल आणि व्याजही जाईल. आणि अजून एक सोप्या भाषेत जर मी सांगायचं म्हटलं तर तुम्ही मुद्दलवरच फोकस करा. म्हणजे ज्या लोकांना नवीन जे शेतकरी आहेत अशा लोकांनी जर विचार केला तर त्यांनी कलिंगडावरच फोकस करावं. ही डेअरिंग मग त्या ठिकाणी त्यांनी करू नये. आता हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. एकरी झाडांची संख्या झिगझॅग पद्धतीने किती बसेल? आणि जो मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता 40 टन टार्गेट प्रति एकर, हे जर आपल्याला गाठायचं असेल तर रोपांची संख्या किती बसली पाहिजे? 2 ओळीतील अंतर मी 6 फूट घेतलं, 2 रोपातील अंतर 1.5 फूट घेतलं, 9680 रोपं बसतील डबल लाईनने. 2 ते 2.5 किलो फळ, एका फळाचं वजन मी गृहीत धरलं 5 किलो एका वेलापासून जर मिळालं तर मला 35 ते 40 टन मिळतील. म्हणजे मला मिनिमम 9680 रोपं लावायची या ठिकाणी.
दुसरं अंतर 6x1 फूट सिंगल लाईन, इथे डबल लाईन होती ते सिंगल लाईन, 7000 मी झाडं बसवले, 5 किलो वजन मला मिळालं तर 30 ते 32 टनापर्यंत मी जाऊ शकतो. आणि 6x1.25 फूट डबल लाईनवर जर मी गेलो तर 11,600 रोपं माझे एका एकरमध्ये लागतील. यातले 1,500 रोपं मरतील सुद्धा. 4 किलो जरी मला वेट मिळालं तर 40 ते 45 टनापर्यंत मी जाऊ शकतो आणि एवढं उत्पन्न घेतलेलं आहे. मी त्याचे पुरावे तुम्हाला देऊ शकतो. रोपांची संख्या मग कदाचित आता काही लोक विचारतील की तुम्ही सांगा सगळ्यात बेस्ट अंतर कुठलं, तर सगळ्यात बेस्ट अंतर आहे 6x1.5 फूट डबल लाईन. जमीन चांगली असेल, खूपच हलकी जमीन असेल तर तुम्ही 6x1 फूट सिंगल लाईन किंवा 5x1 फूट सिंगल लाईन घ्या. पण सगळ्यात बेस्ट अंतर आहे हे. असं जर केलं तर आपल्याला साधारणतः 9,500 रोपं त्या ठिकाणी मिळतील. आणि एवढी रोपं मिळाले तर आपल्याला 35-40 टन टार्गेट या ठिकाणी करता येईल. मित्रांनो, जो मुद्दा तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा की असं होत नाही किंवा हे चुकतंय, कॅल्क्युलेशन चुकतंय. त्याचा मला अजिबात राग येणार नाही. तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका. लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापनामध्ये मी बऱ्याच वेळा हे रिसर्च पेपर दाखवलेले आहेत. हा वर्ल्ड फर्टिलायझर यूज मॅन्युअल आहे. पिकाचं नाव आहे वॉटरमेलन, टरबूज या पिकासाठी. जेव्हा 15 टन यील्ड आपण घेतो त्यावेळेस नायट्रोजन 56 किलो, फॉस्फरस 16 किलो, पोटॅशियम 100 किलो, मॅग्नेशियम 25 किलो आणि कॅल्शियम 98 किलो अपटेक होतो. या अनुषंगाने मी व्यवस्थापन जे देतो, जे शेड्यूल तुम्हाला सांगतो ते त्याचा बेस हे रिसर्च पेपर आहेत. नुसतं 2 बॅग हे टाका, 3 बॅग ते टाका, अंदाजे पंचे होत नाही. आणि एक महत्त्वाचा मुद्दा की 50 ते 60 दिवसामध्ये तुम्ही 30 टन 40 टन टार्गेट एका एकरमधनं जेव्हा करतात, विचार करा 30 टन माल बनायला न्यूट्रिशनल अन्नद्रव्याची जी गरज आहे ती खूप मोठी आहे. आणि ती गरज जर आपण पूर्ण नाही करू शकलो तर मग अचानक 45 ते 55 दिवसाला तुमचा प्लॉट सुकतो, डायरेक्ट डॅमेज होतो. मेजर त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट डिफिशियन्सी असते. आणि एकदा मुळात झाड त्यावेळेस कमकुवत असतं कारण की त्याचं सगळं लक्ष हे फळाला पोसवण्यावर गेलेलं असतं आणि त्यावेळेस त्याची प्रतिकारशक्ती कमी होते. आणि अशा वेळेस अलगदपणे फंगस किंवा इन्सेक्ट अटॅक करतात आणि पीक संपतं, कोंबेचं. म्हणून बेसल डोस ह्या पिकाला खूप महत्त्वाचा आहे. काही लोक म्हणतात फक्त वॉटर सोल्युबलमधनं द्या. मी त्याचंही एक कॅल्क्युलेशन तुम्हाला आज मांडणार आहे, पटलं तर बघा. बेसल डोस खूप महत्त्वाचा आहे. बल्क फर्टिलायझर हे बेसलमध्ये गेलंच पाहिजे. फक्त वॉटर सोल्युबलवर जर बॅकलॉग चांगला असेल, मागचं पीक जे तुम्ही घेतलंय कांद्यासारखं पीक आहे आणि त्याला भरपूर खतं टाकले तर मग वॉटर सोल्युबलवर पण जमून जाईल. पण मागचं पीक मका होतं, त्याला काहीच दिलेलं नाही, बाजरी होतं, त्याला काहीच दिलेलं नाही, किंवा मागचं पीकच नव्हतं, जमीन थोडी निकस होती, मग तुम्हाला जमणार नाही. म्हणून बेसल डोस फार गरजेचा आहे. मी तुम्हाला 5 पर्याय या ठिकाणी काढून दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे डीएपीचा. शक्यतोवर बरेचसे लोक डीएपी प्रिफर करतात. 3 बॅग 150 किलो, एमओपी 75 किलो 1.5 बॅग, ह्युमॉल हॉर्टिकल्चर स्पेशल 20 किलो, अजिबात टाळू नका, सल्फर 5 किलो आणि मायक्रोडील 23 किलो. हे कॉम्बिनेशन बनवून डोसमध्ये भरून घ्या. शेणखत टाकायचं असेल, गांडूळ खत टाकायचं असेल, निंबोळी पेंट टाकायचं असेल टाका, पण फक्त कोंबडी खताचा वापर करू नका आणि कच्चं तर मुळीच नाही. दुसरा पर्याय आहे 10-26-26 3 बॅग. या ठिकाणी पोटॅश घ्यायची गरज नाही. हॉर्टिकल्चर स्पेशल 20 किलो, रिलीजर 5 किलो, कॉम्बिकिट 23 किलो. तिसरा पर्याय आहे 20-20 3 बॅग. इथे पोटॅश घ्यावं लागेल. आता बघा, इथे के नव्हता आपण घेतला, इथे के होता आपण नाही घेतला, इथे के नाहीये तर आपण परत एमओपी घेतला 75 किलो, ह्युमॉल हॉर्टिकल्चर स्पेशल 20 किलो, रिलीजर 5 किलो, मायक्रोडील 23 किलो प्रति एकर. चौथा पर्याय जर 12-32-16 असेल तर 3 बॅग 12-32-16, एमओपीची एकच बॅग. आता इथे 75 किलो घेतलं कारण की इथे 0 होतं, इथे 0 होतं, इथे 26 होता म्हणून इथे नाही घेतला, इथे 16 आहे म्हणून 50 किलो घेतला. ह्युमॉल हॉर्टिकल्चर स्पेशल 20 किलो. पर्याय 5 सुपर फॉस्फेट. फक्त हे वापरताना कोरोमंडल, जुवारी, इफ्को अशा चांगल्या कंपन्यांचं घ्या, लोकल कंपनीचं घेऊ नका. सुपर फॉस्फेट वापरूच नका असं म्हणण्याची वेळ माझ्यावर आली होती, पण मी मग ते सांगायला लागलो की तुम्ही स्टँडर्ड कंपनीचं घ्या. सुपर फॉस्फेट 5 बॅग, पोटॅश 1.5 बॅग, ह्युमॉल हॉर्टिकल्चर स्पेशल 20 किलो, रिलीजर 5 किलो. वरील संपूर्ण खतांचे म्हणजे या 5पैकी एक मिश्रण
बेडमध्ये शेणखतात मिक्स करून घ्यायचं. शेणखत टाकलं असेल तर बेडमध्ये मिक्स करून माती ॲड करायचं. नुसतं वरती पडलं नाही पाहिजे, ते मातीत पूर्ण मिक्स झालं पाहिजे. आणि मग मल्चिंग पेपर टाकून, लॅटरल टाकून, मल्चिंग पेपर टाकून तुम्ही होल पाडून लागवड करू शकतात. तर हे सगळं शेड्यूल मी तुम्हाला मोबाईलवर पाठवणार आहे. हे ॲज इट इज तुम्हाला येणार आहे. तरी स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही ज्या सूचना देतात त्यांचा मी पूर्ण आदर करतो. बरेच लोक म्हणतात की स्क्रीनशॉट काढण्यासाठी तुम्ही थोडंसं बाजूला उभे राहत जा, तर तुम्ही स्क्रीनशॉट याचा घेऊ शकतात. आता पुढे आपण जाऊया. आता आपण रोपं तयार करून घेतली किंवा रोपं आपण विकत आणली, लागवडीचं डिस्टन्स आपण समजून घेतलं, व्हरायटी आपण निवडली. मी जे 5 वाण तुम्हाला सांगितले, कलिंगडमध्ये खरबूजमधले 2 वाण तुम्हाला सांगितले. इथून पुढे म्हणजे लागवडीपासून पुढे ज्या आळवण्या आहेत, जे ड्रेंचिंग आहे कलिंगडमध्ये 8 ते 9 वेळा मी ड्रेंचिंग सजेस्ट करतो, ज्याच्यामध्ये फंगिसाईड आहे, सेकंडरी न्यूट्रिएंट्स आहे, मायक्रो न्यूट्रिएंट्स आहे आणि वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहे. हे सगळं आपल्याला द्यावंच लागेल जर 30 ते 40 टन आपण टार्गेट करतोय. मल्चिंग पेपर अंथरून झाल्यानंतर लगेच बेड ओला करताना तुम्ही जेव्हा मल्चिंग टाकून घ्याल तर आपण लागवडीच्या आधी ड्रीप चालवण्याचा उद्देश काय की बेड आपला ओला होईल तर आपल्याला लागवड करता येईल. त्यावेळेस ट्रायकोगार्ड 1 किलो ट्रायकोडर्मा, NPK कॉन्सो, याच्यामध्ये 3ही बॅक्टेरिया आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, 1 लिटर मायकोझोन, 100 ग्राम वॅम आणि 2 किलो गुळ, हे 200 लिटर पाण्यात हा मिश्रण तयार करा. 1 दिवस राहू द्या, दुसऱ्या दिवशी सोडा. मग बेड चांगला ओला करा किंवा बेड ओला करून हे सोडलं तर जास्त बेटर. याच्यानंतर जास्त पाणी देऊ नका. पाणी नळ्यांमधलं क्लीन होईल, पाणी निघून जाईल, एवढंच पाणी फक्त द्या. तर याच्यामुळे काय होईल की बॅक्टेरिया जमिनीमध्ये तयार होतील मोठ्या प्रमाणावर आणि आपण जे डोस टाकलाय तो सगळा डोस पिकाला अवेलेबल होईल. ट्रायकोडर्मामुळे आपल्याला बुरशीजन्य रोगांना सुरुवातीलाच अटकाव करता येईल. रोपं मरणे, डंपिंग होणे हे आपल्याला टाळता येईल. 6 दिवसानंतर लागवडीपासून, आता कालावधी मोजायचा आहे, ज्या दिवशी रोप लावलं त्या दिवसापासून, रोप तयार केलं त्या दिवसापासून नाही. आपण ज्यांनी बी लावलं त्यांनी काय करायचं, जर तुम्ही बी लावले असेल आणि हे शेड्यूल जर मी तुम्हाला दिलं तर 20 दिवस कालावधी पुढे करायचा. 20 दिवस, 15 ते 20 दिवस साधारणतः कालावधी हा पुढे करायचा. म्हणजे जे काम मी हे 6 दिवसापासून ठरवलंय ते लागवडीपासून 15 ते 20 दिवसाचा तुम्हाला ठरवावं लागेल. तर 6 दिवसानंतर अमृत किट 3 किलो प्रति एकर तुम्ही ड्रिपने सोडू शकतात. वेंचुरीचा वापर करा. पंपाने सोडताना इम्बॅलन्स होतो, सगळीकडे जात नाही. वेंचुरी 1500-2000 रुपयात बसून मिळते, त्यामुळे वेंचुरीचा वापर करा. 9व्या दिवशी डॉक्टर प्लस 400 ग्राम 319 5 किलो प्रति एकर. 12व्या दिवशी हा शब्द मी मोठा लिहितोय, गरज असेल तर ह्या वर्षी थंडी जर कमी राहिली तर वाढ चांगली होईल किंवा जास्त होईल. थंडी कमी राहिली तर ज्यांची शेतामध्ये वाढ कमी जाणवते त्यांनीच युरिया किंवा परत 319 घ्यायचंय. हलकी जमीन असेल तर गरज पडेल, भारी जमिनीमध्ये कदाचित गरज पडणार नाही. त्यामुळे 12व्या दिवसाचं हे जे काम आहे हे जर तरवर आहे. ठीक आहे, त्यामुळे मी इथे कंसात लिहून ठेवलेलं आहे, हे समजून घ्या. 15 दिवसानंतर कॅलनेट 3 किलो, मायक्रोडील 3 लिटर प्रति एकर 150 लिटर पाण्यात घेऊन आळवणी करणे. 18व्या दिवशी परत युरिया 5 किलो किंवा 319 3 किलो. इथे सुद्धा मी परत मेन्शन केलंय की तुम्हाला वाढ कमी असेल तरच याचा वापर करा, अन्यथा करू नका. 20व्या दिवशी म्हणजे 20 दिवसाचं रोप, 20-21 दिवसाचं रोप आणि लागवडीपासून 20 दिवस म्हणजे 40 दिवस झाले, फ्लावरिंग स्टार्ट होऊन जाईल. 18व्या दिवशी, 15व्या दिवशी बऱ्याच ठिकाणी जर जास्त दिवसाचं रोप तुम्ही आणलं, जेवढ्या लवकर फुलधारणा सुरू झाली समजून घ्यायचं की रोप जास्त कालावधीचं आहे. एक्झॅक्ट 20-21 दिवसाचं रोप असेल तर बरोबर 20व्या दिवशी तुम्हाला फ्लावरिंग दिसेल. त्यावेळेस फळमाशीला अटकाव करण्यासाठी मक्षिकारीचे सापळे लावून घ्या. पुढचे 45 दिवस म्हणजे हार्वेस्टिंग पर्यंत तुम्हाला फ्रूट फ्लाय कंट्रोल करता येईल. 15 ट्रॅप प्रति एकर लावायचे, शक्यतो ओरिजिनलच मागा. 20 ते 25 दिवसांनी 1261 8 किलो फॉलिबियॉन 1 लिटर, ह्युमॉल गोल्ड 500 ग्राम प्रति एकर ड्रिपने द्यायचे. आता एक प्रश्न कदाचित काही लोकांना पडेल, मी त्याचं थोडं उत्तर देतो. साहेब एवढा 8 किलो कोणी सोडत नाही, 2 किलो 3 किलो आम्ही फक्त सोडतो. आता तुम्ही बघा, 8 किलो जर आपण 1261 सोडलं तर 8 सकम 48 म्हणजे किती किलो झालं, 4 किलो, 4.800 ग्राम
काय दिलं आपण? फॉस्फरस. झाडांची संख्या किती आहे? जर तुम्ही 9000 झाडं लावले भागीला 4800 म्हणजे प्रति झाड हे किती जाईल? 0.5 ग्राम. अर्धा ग्राम. जेव्हा तुम्ही 8 किलो द्याल तर अर्धा ग्राम जाईल. तुम्ही जर 3 किलो द्याल तर ते पाव ग्राम पेक्षाही कमी, सोन्यापेक्षाही कमी. म्हणजे एखादा व्यक्ती सोनं घेतो तर 1 ग्राम घेतो. म्हणजे पर प्लांट जो डोस आहे ना तो त्याचं जर कॅलिब्रेशन केलं तर वॉटर सोल्युबलचं ॲप्लिकेशन थोडंसं आपल्याला बदलावं लागेल. म्हणून मी ही मात्रा दिलेली आहे. ह्या पिरियडला हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि हा मुद्दा मी याच्या आधी मांडला नव्हता कधी, आज या ठिकाणी मांडतोय. हा सगळ्यात महत्त्वाचा मित्र आहे. हा मुद्दा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल, समजवण्याच्या आधीच बाजूला होतो आणि समजून पण सांगतो. मधमाशी फुलधारणेमध्ये फार आवश्यक आहे. कलिंगड, खरबूज, डाळिंब या पिकांमध्ये तर फारच आवश्यक आहे. कलिंगड किंवा खरबूज या पिकांमध्ये परागीभवन सेटिंग होण्यासाठी, पॉलिनेशन होण्यासाठी मधमाशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. या काळामध्ये आपल्या शेतात फिरताना आपल्याला मधमाशी मोठ्या प्रमाणात दिसली पाहिजे. तुम्ही शेतात जाल तर तुम्हाला मधमाशा सकाळी दिसल्या पाहिजे फुलाभोवती घोंगावताना. आणि मी सगळ्या शेतात फिरून आलो, माझ्या शेतात फ्लावरिंग स्टेज आहे, एकही मधमाशी सापडली नाही, तिथे सेटिंग होणार नाही. लक्षात घ्या. आणि मग पीक वेळ निघून गेल्यावर जर जाग आली तर आपल्या शेतात मालच नाही. कुठेतरी 1-2 फळं, 3-4 फळं दिसत आहेत, बाकी माल नाही. हे होऊ नये यासाठी या काळामध्ये गॅस पॉइझन वापरायचं नाही. प्रोफेनोसायपर, क्लोरोसायपर किंवा फेंथोएट गॅस ज्याचा आहे असे कुठलंच औषध वापरायचं नाही या काळामध्ये. मध पेटी ठेवता आली तर ठेवावी. ज्याचं 8-10 एकर क्षेत्र आहे त्याने 1200-1500 रुपयाला मधाची पेटी मिळते. त्याचा ॲड्रेस पण वाटल्यास मी देईल. ती ठेवता आली तर ठेवा. ते नाही शक्य झालं तर मधमाशी आकर्षित होण्यासाठी किंवा करण्यासाठी गुळाच्या पाण्यात गोनपाट भिजवून शेतात 4 ते 5 ठिकाणी ठेवायचे. तेही नाही शक्य झालं तर रसवंती जर आजूबाजूला कुठं चालू असेल, तुम्ही बघा केव्हा पण रसवंतीवर जा, 12 महिन्यात तुम्हाला रसवंतीच्या चोथ्यावर लाखो मधमाशा गोंगावताना दिसेल. तो चोथा उचलायचा, फुकट मिळतो, 200-500 रुपये लागतील. तो उचलायचा आणि शेतात आणून तो चोथा 5-6 ठिकाणी ठेवायचा. त्याच्यावर थोडं गुळाचं पाणी अजून मारा, तुम्हाला मधमाशा अट्रॅक्ट झालेल्या दिसतील. हे अगदी स्वस्त पर्याय आहेत. हे नाही, हे फक्त तुम्हाला हे काम करायचं नाही आहे. हे मिळालं तर ठीक, हे 2 तर तुम्ही आरामशीर करू शकता. एवढं जर तुम्ही केलं तरी मधमाशा हजारोच्या संख्येने शेतात येतील. त्या आल्या तर पॉलिनेशन चांगलं होईल, सेटिंग चांगलं होईल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. स्क्रीनशॉट काढता आला तर काढा. हा स्क्रीनशॉट स्टेटसला ठेवता आला तर ठेवा. याच्यात माझ्या कंपनीचा कुठलाच फायदा नाही, परंतु शेतकऱ्याचा फायदा नक्की आहे. तर हे तुम्ही करू शकतात. हे जर केलं तर सेटिंग चांगलं होईल. सेटिंग चांगलं झालं तर टनेज चांगलं मिळेल. 30व्या दिवसानंतर 13-40-13 10 किलो, परत मी 10 किलो घेतले. 10 किलोमध्ये 40% फॉस्फरस म्हणजे 4 किलो. 8000 प्लांट पॉप्युलेशन असेल भागिले 4 किलो, अर्धा ग्राम प्रति झाड. याच्यावर डोस जात नाही. मायक्रोडिल झिंक 250 ग्राम प्रति एकर द्यायचे. 36 दिवसानंतर बोरॉन, कॅल्शियम प्रति एकर आळवणी करायची. 42 दिवसानंतर फॉसिड आणि ह्युमॉल जेली 1 किलो प्रति एकर आळवणी करायचे. या कालावधीमध्ये थंडी जर असेल तर ही जोडी फार कामाची आहे. याच्यामुळे तुम्हाला फॉस्फरस भरपूर मिळेल आणि याच्यामुळे रूट झोन चांगला तयार होईल. तर हे कॉम्बिनेशन 42व्या दिवशी, विशेषतः ज्यांची आत्ता 15-20 दिवसात लागवड होणार आहे त्यांच्यासाठी तर फार गरजेचं आहे. 45व्या दिवशी 052-34 10 किलो, परत 52% म्हणजे 5 किलो डिवायडेड बाय 8000 झाडं, 1 ग्राम पण येणार नाही, 1 ग्राम, अर्धा ग्राम त्या ठिकाणी येईल. हा एक आजच्या सेशन मधला अजून एक महत्त्वाचा मुद्दा. साधारणतः 45 ते 50 दिवस हा जो कालावधी आहे, खुश असतो शेतकरी. भरपूर सेटिंग दिसतंय, फळ चांगलं 1.5 किलो 2 किलो झालंय आणि मग तो कॅल्क्युलेशन करतो 20 टन माल येईल, 30 टन माल येईल. आज शेतात गेला, प्लॉट एकदम चांगला. दुसऱ्या दिवशी गेला, कुठेतरी एका ठिकाणी 15-20 वेळ त्याला सुकताना दिसली. मग तो कोणाला तरी फोन करतो, औषध घ्यायला जातो. तिसऱ्या दिवशी फवारणीला जातो. अर्ध शेत
हे असं झालेलं दिसतं, काहीही उपयोग होणार नाही. ही परिस्थिती येऊ नये म्हणून काम करा, आल्यानंतर उपाययोजना नाही. लक्षात घ्या, तुमच्या शेतामध्ये 45 ते 50 दिवसाचं कलिंगड किंवा खरबूज झालं, विशेषतः कलिंगड, खरबूजमध्ये एवढा मोठ्या प्रमाणावर होत नाही, त्यावेळेस अशी शक्यता तुमच्या शेतात होणारच नाहीये असं माहिती असताना सुद्धा हे काम करा. एकही झाड माझ्या शेतामध्ये सुकलेलं नाही आणि 50 दिवसाचा कालावधी झालाय तरी तुम्ही हे काम करा. भले तुम्ही हे माझे प्रॉडक्ट घेऊ नका, यासारखे दुसरे प्रॉडक्ट घ्या, पण हे काम करा. अचानक वेल सुकताना दिसल्यास किंवा 45 ते 50 दिवसाचं पीक झालंय आणि एकही वेल सुकत नाही तरी हे काम करा. रिडोमिल गोल्ड 250 ग्राम, ह्युमॉल गोल्ड 250 ग्राम, डॉक्टर प्लस 400 ग्राम 150 लिटर पाण्यात घेऊन शक्यतोवर पंपानेच आळवणी करावी. पंपाने आळवणी करताना हे काम ड्रिपने करणं जास्त सोपं आहे, पण या ठिकाणी होलमध्ये डायरेक्ट खोडावर पाणी टाकायचं. असं जर तुम्ही केलं तर तुमच्या शेतामध्ये ही अडचण येणारच नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. 50 दिवसानंतर 13-0-45 7 किलो, कॅल्शियम 5 किलो, 55व्या दिवशी 00-50 आणि 60व्या दिवशी 00-23 10 किलो जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा 2 किलो 300 ग्राम 2300 ग्राम पोटॅश तुम्ही द्याल, सोबत मॅग्नेशियम पण जाईल, त्यामुळे हिरवं राहण्यास मदत होईल. पोटॅश जेव्हा तुम्ही द्याल 2300 ग्राम तर 7 ते 8 हजार झाडांना 0.30 ग्राम 0.25 ग्राम फक्त ते येईल. याच्यामध्ये 45व्या दिवशी मॅग्नेशियम द्यायला विसरू नका. 45 ते 50व्या दिवशी मॅग्नेशियम द्यायला विसरू नका. ज्यांची लागवड फेब्रुवारीला होणार आहे आणि जमीन मध्यम हलकी आहे त्यांनी 5-5 किलो मॅग्नेशियम 4-5 दिवसाच्या इंटरव्हलने 4-5 वेळा देण्याचा प्रयत्न करा. हलकी जमीन, मुरमाड जमीन, लाल माती असेल अशा ठिकाणी. तर मी सगळ्या गोष्टी अतिशय डिटेल दिलेल्या आहेत. हे शेड्यूल इतकं फुलप्रूफ आहे की याच्यात जर बदल नाही केला तर काहीच अडचण येणार नाही. व्हरायटीज आपण बघितली, रोप कसे तयार करायचे, लागवड कशी करायची, मधमाशी कशी आणायची, रोप घरी तयार करताना काय काळजी घ्यायची, भट्टी कशी लावायची, लागवडीचं अंतर, रोपांची संख्या आपल्याला 8 ते 9 हजार पाहिजे. फर्टिगेशन करताना मी जो डोस सांगितला आहे तो का केलेला आहे, तसाच डोस का द्यायचा आहे त्याचंही कारण मी तुम्हाला सांगितलं. आणि सगळ्यात मेन समस्या विल्टिंगची, झाडं बसणे, त्याच्यावरची उपाययोजना तुम्हाला दिलेली. कीड आणि रोगमध्ये आपल्याला एक डाउनी मिल्ड्यू, एक अँथ्रॅकनोज आणि अल्टरनेरिया लीफ स्पॉट हे 3 रोग कंट्रोल करायचे. किडीमध्ये फळमाशी, याच्यावर आपण रामबाण इलाज दिलाय. तुडतुडे सुरुवातीच्या काळात, पांढरी माशी, पाने खाणारी आळी, फळाची साल पोखरणारी एक आळी असते. जेव्हा फळ तयार होतं गर्दीमध्ये फळ फक्त दिसतं आणि जेव्हा तोडायला जातो आपण तर त्यावेळेस फळाची साल जी वरती चट्टे पडलेले दिसतात, मग त्या फळाला रेट डाऊन होतो. एखादं फळ 100 फळांमध्ये निघालं काय अडचण नाही, पण 100 फळांमधल्या 50 फळांना आळी जी आहे ती वरचं साल खाते, फक्त वरती पांढरा पट्टा आपल्याला दिसतो. तुम्ही टरबूज मार्केटला विकत घेतलं की लगेच लक्षात येतं पांढरा पट्टा पडला की त्या आळीने खाल्लेलं असतं. तर हे आपल्याला कंट्रोल करायचं. याच्यासाठी सिंपल एक 5-6 फवारण्या मी दिल्या आहेत. 7 ते 8 दिवसानंतर ॲक्टारा, थायोमेथॉक्झाम, सिंगम 25 मिली, साप पावडर 30 ग्राम, अरेना चॉकलेट 6 ग्राम आणि स्टिकर, ही पहिली फवारणी. 7 ते 8 दिवसानंतर नाग अळीचा प्रकोप होऊ नये म्हणून मक्षिकारी टोमॅटो कॅप्चरचे 10 ते 15 सापळे, हा डेल्टा ट्रॅप असतो किंवा वॉटर ट्रॅप पण तुम्ही वापरू शकतात. हा स्वस्त पडतो, हा महाग पडतो. तर हे तुम्ही दुसरं कोणाचंही लावा, पण हे लावा म्हणजे नागाळीचा कंट्रोल आपल्याला मिळून जातो. 10 ते 15 दिवसानंतर वर्टेक्स 20 मिली नागाळीसाठी, क्लीनर पी 20 ग्राम, पावडरी मिल्ड्यूसाठी स्टिकर, ही तिसरी फवारणी. 18 ते 20 दिवसांनी उलाला 8 ग्राम, सकिंग पेस्ट कंट्रोल करण्यासाठी, फॉलिबियन 40 मिली, ग्रोथ चांगली होण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं औषध पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू आणि व्हायरस सगळं कंट्रोल होण्यासाठी 30 ग्राम, ब्लेज 15 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली. ही फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे, ही टाळू नका. जे आवश्यक आहे ते मी मार्किंग करून देतोय जेणेकरून तुम्ही टाळलं नाही पाहिजे. 22 ते 25 दिवसांनी मायक्रोडील 50 मिली, अमृत गोल्ड 61-75 मिली, अरेना 6 ग्राम. 30 ते 32 दिवसांनी आळी कंट्रोल करण्यासाठी पोकलँड, इथे तुम्ही डेलिगेट घेऊ शकता, कोराझन घेऊ शकता किंवा इंडोक्झाकार्प घेऊ शकता किंवा इमामॅक्टिन पण घेऊ शकता. डॉक्टर प्लस 40 ग्राम, ऑक्सिजन 50 मिली, ब्लेज 15 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली. डॉक्टर प्लस हे अतिशय उत्तम औषध आहे. पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस जो डाउनी मिल्ड्यूसाठी, पावडरी मिल्ड्यूसाठी
खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. सेटिंग व्हायला खूप चांगली मदत पण करतो. 45 ते 50 दिवसांनी कस्टोडिया 20 मिली, बुरी नियंत्रण करण्यासाठी झकास 6 मिली, चांगलं सेटिंग होण्यासाठी आणि प्लॉट ग्रीन राहण्यासाठी ब्लेज 15 मिली. लाल कोळीचा अटॅक जर जास्त झाला तर मॅजिस्टार तुम्ही वापरू शकता किंवा वर्टेक्स. जर माइट्सचा प्रादुर्भाव असेल, ज्यांची लागवड जानेवारीच्या पुढे होईल, टेम्परेचरमध्ये जे प्लॉट येतात त्यांना फॉलिबियॉन 40 मिली. हे लाल कोळीसाठी स्पेशल स्प्रे हा देऊन ठेवला आहे. 52व्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा पोकलँड 25 मिली, कारण ती पाल्यामध्ये आळी जी लपून बसते त्याच्यासाठी. नेटिओ 20 ग्राम. फायटोथोराचा अटॅक होऊन पानं डायरेक्ट सुकायला लागतात. खाली सगळं चांगलं आहे पण शेंड्याकडून पानं सुकत येतात, ते होऊ नये म्हणून नेटिओ 20 ग्राम. ब्लेज 15 मिली. ही सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. मी ऑलरेडी या ठिकाणी लिहिलेलं आहे. हा स्प्रे टाळू नका. आळी दिसतच नाही मग कशासाठी घ्यायचं, ती असते पण आपल्याला फळं तोडताना तो इफेक्ट जाणवतो. तर अशा प्रकारे 7 ते 8 महत्त्वाच्या फवारण्या, 6 ड्रेंचिंग, मल्चिंग पेपर, ड्रीप, रोपांचा खर्च हा सगळा कॅल्क्युलेट केला तर 70-80 हजार रुपये तर कमीत कमी खर्च जातो. क्रॉप कव्हर जोडलं तर आणखी 10,000 वाढतात. 60 ते 65 दिवसामध्ये किंवा 70 दिवसामध्ये जर आपण 30 टनाचं टार्गेट करू शकलो आणि 7-8 रुपये जर रेट आपल्याला मिळाला तर 2 ते 3 लाख रुपये आपल्याला होऊ शकतात. रेट जर आपल्याला 9, 9.5, 10चा मिळाला तर पैसे अजून वाढू शकतात, पण खर्च पण आहे हे लक्षात घ्या. फक्त हौसे खातर लावलं आणि बिना मल्चिंग, पाटपाणी देऊन आणि बिना क्रॉप कव्हर किंवा बिना फवारणीचं मग मुश्किल होईल, खर्चसुद्धा निघणार नाही. तर पाटील बायोटेक टिश्यू कल्चर प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला हे सगळे रोपं मिळू शकतात. जर तुम्हाला ही रोपं हवे असतील तर तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्हाला कलिंगड, खरबूज, पपई, पेरू, केळी कुठलंही वाण लागणार असेल तर हा जो नंबर आहे 80 80 67 74 92 या नंबरला कॉल करून तुम्ही बुकिंग करू शकतात. पुढचे 5 दिवस जे आहेत 12 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत ऑफिस बंद राहणार आहे. तर कदाचित फोन नाही उचलला गेला तर व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपला तुम्ही रिप्लाय देऊ शकतात की मला बुकिंग करायचं आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत कॉल येईल. पेरूमध्ये रेड डायमंड एक नवीन व्हरायटी आपण देतो. मी याच्याविषयी एक व्हिडिओ यूट्यूबला टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. थोडा महाग आहे हे जे व्हरायटी आहे, याची रोपं महाग आहेत पण याला टेस्ट खूप छान आहे आणि रेट जो आहे बाजारात तो पण खूप चांगला आहे. सेटिंगची याला थोडी अडचण आहे. वीक पॉईंट पण सांगतोय, चांगल्या गोष्टी पण सांगतोय, तो बघून तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. बुकिंग करताना थोडे प्रॉब्लेम्स येतात. सेंट्रलाइज नंबर असल्यामुळे अचानक भरपूर ठिकाणाहून फोन येतात, त्यावेळेस फोन व्यस्त असतो. फोन व्यस्त असला तर कोणी उचलत नाही असं होत नाही, तर तो बिझी असला की तुम्हाला कॉल बॅक येईल, काळजी करू नका. फोन नंबरवर पेमेंट करताना विश्वास कसा ठेवायचा, मी जो नंबर सांगितला आहे या नंबरवर जर तुम्ही पेमेंट केलं असेल तर तुम्ही निश्चिंत राहा, तुमचा एकही रुपया वाया जाणार नाही किंवा तुमची फसगत त्या ठिकाणी होणार नाही. रोपं पोहोचल्यानंतर काय निगा ठेवायची हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता काय होतं, मी रोपं मागवली, आज मला रोपं आली आणि माझ्या घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा शेतात लाईट गेली, डीपी जळून गेली आणि 8-10 दिवस माझे लांबले. मग 8-10 दिवस ती रोपं आपण ठेवली तर नुकसान होतं. त्या ठिकाणी रोपं झाडाच्या सावलीखाली ठेवू नका. थोडं उन्हात असले तर चालतील पण एकदम झाडाच्या सावलीखाली नको. नंबर 2, सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा पाणी दिलं गेलं पाहिजे. नंबर 3, निदान 1 दिवसाआड एक साधं बुरशीनाशक, एक साधं कीटकनाशक फवारणी झाली पाहिजे. नाही तर मी रोप आणून ठेवलेत आणि मला आज जमलंच नाही, मग 2 दिवसांनी फोन, सर रोपं जळून गेली. कशी जळाली, तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. एकदा आल्यानंतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी लागवड झाली पाहिजे. 7-8 दिवस ठेवायचे असतील तर तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल. आम्ही रोपं पाठवताना तुम्हाला जिवंत रोपं पाठवतो, तिथे गेल्यानंतर जर ती मरतायत तर आपलं काहीतरी चुकतंय, एवढी फक्त काळजी घ्या. आपल्या भागात पाटील बायोटेक निर्मित प्रॉडक्ट जर मिळत नसतील तर तुम्ही ॲमेझॉनवरनं पण खरेदी करू शकतात. ॲमेझॉनवर कॉन्टॅक्ट हा नंबर आहे 78 75 26 64 44 या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात. मी जे शेड्यूल आता तुम्हाला सगळं पाहिजे ते शेड्यूल तुमच्या मोबाईलवर सेकंडमध्ये, विदिन सेकंड हा नंबर फक्त व्हॉट्सअप करायचा तुम्ही. 75 0 777 53 55 हा नंबर. या नंबरवर तुम्ही काय लिहायचं आहे, कलिंगड किंवा खरबूज किंवा
वॉटरमेलन लिहा, मस्कमेलन लिहा किंवा पेरू लिहा, कांदा लिहा, जे तुम्हाला पीक हवं असेल विनामूल्य तुम्ही आमचे प्रॉडक्ट घेतले पाहिजे असा आग्रह नाही. फक्त या नंबरवर लिहा, लगेच काही सेकंडमध्ये पूर्ण वेळा जे मी तुम्हाला इथं दाखवतो हे सगळं तुमच्या मोबाईलवर मिळेल. हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा पाटील बायोटेक नावाने, 7507775355 या नंबरवर तुम्हाला हे सगळं ॲज इट इज सगळं पिक्चर सहित तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल. आणि जर कुठलीही अडचण असेल तर मी हा माझा पर्सनल नंबर तुम्हाला देऊन ठेवतोय. आणि लाखो शेतकऱ्यांकडे महाराष्ट्रात माझा नंबर आहे, लाखो, कमीत कमी 5-10 लाख लोकांकडे असेल. 99-239-74-222. म्हणून एकच विनंती आहे, फक्त कॉल करू नका, उचलणं अशक्य आहे. पण या नंबरला तुम्ही फक्त व्हॉट्सअप करा. तुमच्या कुठल्याही प्रश्नाला 24 तासाच्या आत उत्तर दिल्याशिवाय मी राहणार नाही. 0.0001% एवढा चान्स आहे की मी तुम्हाला उत्तर देणार नाही. असं होतच नाही की उत्तर मिळणार नाही. 24 तास वेळ फक्त द्यायचा आहे. 9923974222 या नंबरवर. आणि मित्रांनो, जर तुमच्या गावातले शेतकऱ्यांचे ग्रुप असतील, राजकारणी ग्रुप नको, शेतकऱ्यांचे ग्रुप असतील तर माझा नंबर त्या ग्रुपमध्ये ॲड केला तरी चालेल. मी तुम्हाला म्हणजे मला कळतं की तुमच्या भागात शेतीविषयी काय चाललंय आणि माझं नॉलेज वाढतं, तर हे काम करता आलं तर नक्की करा. तर आजचा कार्यक्रम कसा वाटला मित्रांनो मला नक्की कळवा. कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया फार आवश्यक आहे, ती चांगली अथवा वाईट जी काही असेल ती द्या. आणि हा जो कार्यक्रम आहे हा तुमच्या गावाच्या ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका. याची लिंक जर तुम्हाला स्टेटसला ठेवता आली तर ठेवा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा भारतातल्या तमाम शेतकरी बांधवांना, शेतीशी निगडीत सर्व कृषी मित्रांना, डीलर्स, डिस्ट्रीब्युटर्स, सगळे कंपनीचे प्रतिनिधी, सगळ्यांना दिवाळीच्या माझ्याकडनं लाख लाख शुभेच्छा. पुढच्या शनिवारी आपण परत भेटू. तोपर्यंत आपली आणि आपली पिकांची काळजी घ्या. जय हिंद.